लक्षात ठेवा, हे नुसतं नुपूरचं लग्न नाहीये. आम्हाला कशाला बोलवलं तिथे? तुझं कथाकथन ऐकायला? मामा अरे म्हणजे हे लग्न युद्ध आहे, युद्ध असं समजा. म्हणजे काय आता माणसानं मारत सुटायचं? मामा अरे म्हणजे युद्ध पातळीवरचे प्रयत्न करायचे आपण सगळ्यांनी, असं म्हणायचंय मला. हे बघा, नुपूरचं लग्न व्हावं असं सगळ्यांना वाटतं की नाही? विचारणं झालं का? हा, ठरायला हवं लवकरात लवकर आता नक्कीच. मला ना झोपलं तरी स्वप्न पडतात तिच्या लग्नाची. जाग येते तेव्हा पाहतो तो वास्तवात काहीच नसतं. मामा 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 तुझं स्वप्न वास्तवात येणार, फक्त मी जे काय सांगतो ना ते ऐकायचं. काय ऐकायचं तुझं? मामी, नुपूरला बघायला येणारा मुलगा हा टॉप क्लास फॅशन डिझायनर आहे, म्हणजे आत्ताच्या जगात वावरणारा. त्यामुळे त्याला पण असं दिसायला हवं ना की आपण सुद्धा पुढारलेलो आहोत, मॉडर्न आहोत. म्हणजे इस्पेशली कपड्यांच्या बाबतीत. म्हणजे आपण वेगवेगळ्या पद्धतीचे कपडे घालायचे, वेगवेगळ्या स्टाईलचे कपडे घालायचे, थोडं त्याच्या फॅशनला मॅच होतील असे, त्याच्या फॅशनला सूट होतील असे. साधारण कसं? म्हणजे हे असे कपडे अजिबात नाही घालायचे. काहीतरी ना वेगळं ट्राय करायचं, समथिंग डिफरंट. वेगळं काय ट्राय करायचं म्हणजे काय? तू कोण आम्हाला सांगणारा हे कपडे घाला आणि ते कपडे घालू नका म्हणून? हे बघ, देशपांडे आहोत आम्ही असेच राहणार. बरोबर आहे. काही बरोबर नाहीये वहिनी. शैलावन सर, आता लेकाचीच बाजू घेणार ना तुम्ही? तो नुपूरच्या लग्नाचा विचार करतोय म्हणून मी त्याच्या बाजूने. मग एवढी काळजी होती तर अगोदर का नाही विचार केला तरी लग्नाचा? मामी आता झालं गेलं विसरून जा ना प्लीज. कसं? नुपूरच्या लग्नाचा विचार करा, ते महत्वाचं आहे की नाही? आणि मुळात नुपूरचं जर लग्न झालं नाही ना तर ह्या जागेवर टावर उभा राहणार नाही, त्याचा विचार करा. नाही पण तुम्हाला माझं नसेल ऐकायचं ना तर हरकत नाही माझी, पण जर हे स्थळ गेलं ना तर ह्याला जबाबदार तुम्ही असाल, एवढं लक्षात ठेव. आमची जबाबदारी आम्हाला कळते. हा, तुला जे काही सांगायचंय ना ते तू सांग, त्यावर आम्ही ठरवू आम्हाला काय करायचे ते. ओके सांग ना लवकर, काय करूया? मामा सी हे बघ, येणारा मुलगा हा टॉप क्लास फॅशन डिझायनर आहे, करेक्ट? त्यामुळे मामा आणि मामी तुम्ही दोघे त्याला शोभाल असे सासू सासरे व्हा. अगं बाई, म्हणजे कसं व्हायचं? मामी अगं सिंपल आहे. म्हणजे बघ, मी सांगतो ना तसे कपडे घालायचे सगळ्यांनीच. सगळ्यांनीच. एक मिनिट, हा जो काही विषय आहे ना हा आपल्या पुरताच मर्यादित राहू दे. नाही, बाईसाहेबांना यातलं काही कळायला नको. बाईसाहेबांना यात घ्यायचंच नाही. त्या आहेत त्यांच्या रूम मध्ये ना, ते तिथेच बरे आहेत. काय अर्धी लग्न त्या बाईसाहेबांमुळे मोडतात. आई पटकन तयार होशील ना? आता मी काय तयार व्हायची आहे ती बरी आहे की नाही आजी, अगं तसं नाही. म्हणजे बघ ना, तू सुद्धा मॉडर्न वाटलीस ना तर अजून चांगलं होईल ना. खरंय. ओके चला, आता वेळ घालवू नका, पटकन आवरा. आणि एक लक्षात ठेवा, आयुष्यात जेवढे मॉडर्न दिसला नसाल ना तेवढं मॉडर्न व्हायचंय आता. चला कमॉन, चला पटकन चला. येस, बरं झालं मी तो ड्रेस मागवला. या लता वहिनी आता कोणाचंच ऐकणार नाहीत वाटतं. अरे रॉंग नंबर काय रॉंग नंबर? ऐक मला माहिती आहे तुला माझ्याशी ब्रेकअप करायचंय, पण प्लीज आजचा दिवस थांब ना प्लीज. का म्हणजे? अगं आज आमच्या घरी ते फॅशन डिझायनर आहेत ना, सिद्धार्थ चांदेकर, ते येणार आहेत माझ्या बहिणीला बघायला. अगं खरंच सांगतोय. अरे मी कशाला टेपा मारू? अगं मी तुला विचारतोय, सांग ना काय घालू? हा रोप दोन्ही, हा त्यांचीच स्टाईल आहे ती. अच्छा हैला, अरे थँक्यू यार, काय सजेशन दिलायस यार, सॉलिड यार. म्हणजे मी तुला प्रपोज केला ना आणि तू हा म्हणालीस तेव्हाच मला कळलं तुझी चॉईस माझ्यासारखीच खतरनाक असणार. आता ब्रेकअप जर का केलंस ना तर लॉस तुझाच आहे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय आला?
काय झालं काय आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली आहे त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं ते असं अहो पण आईच म्हणली काय तिची पटला काय ती का मला माहिती आई मी तुम्हाला नंतर फोन करते हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्या नेहा आले आई मी येते हो काकू येते सावकाश जाग हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया